श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी आहे. आजचाही व्हिडिओ आवडला तर जाता जाता लाईक जरूर करा. पहिल्यांदा मी म्हणेन माझ्या लाईफमध्ये मी माहेरी जेव्हा आली आहे तेव्हा घरात आई नाही, पण आता जिथं मी आईला बघते की दारामध्ये मी जेव्हा कधी येऊ तर एक तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन आई उभारत असते. तिथंच आज जागा घेतलेली आहे भाऊजनं. माझी छोटी भाऊजं आहे, नवीन ताईंसाठी सांगते. तर तिनं ना भाकर तुकडा जो आहे तो टाकला. हार्दिकला एवढा आनंद झालेला होता ना की आम्ही आल्यानंतर त्याला म्हणजे रिॲक्ट व्हायचं सुद्धा कळत नव्हतं, कारण तो मी येणार त्या दिवसापासून सकाळपासून ना तो वाट बघत होता. सारखा विचारत होता त्याच्या मम्मीला की आत्तू कधी येणार आहे, आत्तू कधी येणार आहे. त्याला आलेलं आवडतं. गेलं ना आम्ही मग आमच्यासंग बोलत नाही फोनवर. आतासुद्धा मी आले तर मला ना फोनवर बोले ना की बोलायचं नाही आहे, तुम्ही येताय आणि जाताय निघून. आई पण माझ्याकडे आली, पुन्हा तिकडे गेली तर म्हणतो तर आई पण तशीच करते, पप्पा पण तसाच करतोय, सगळी येते ते आणि लगेच जाते ती वगैरे. तर बघा त्याचा आनंद किती झालेला आहे. आपण कधीही माहेरी जाऊ दे, आपल्याला काय अपेक्षित असतं? तोंड भरून बोलणं, आपलं थोडंसं म्हणतात ना की पाहुणचार करणं, या बसा जावा बोलणं, हेच अपेक्षित असतं. मी तर माझ्या माहेरी गेले ना ना मला कुठल्या देण्याची घेण्याची, मी माझ्या शेतात जाऊन कधी ते भाजीपाला आहे तो कधी मी तोडलाय आणि पिशवीत भरलाय, ह्या तर गोष्टी लांबच असतात. फक्त मला प्रेम लागतं, मग ते कुठेही असू दे. प्रेम असेल तर सगळं असेल, प्रेम नसेल ना तर मग तुमचं कितीही काही असू दे त्याच्याकडे ढुंकून पण बघणार नाही, असा माझा एक स्वभाव आहे. आणि आई नसताना जे रसिकानं प्रेम दिलं तिचेसुद्धा खूप आभारी. कारण बघा ज्या जबाबदाऱ्या आपल्या आईच्या असतात त्या जबाबदाऱ्या करणं, पूर्ण मी येईपर्यंत तिने जेवणा खाण्याची तयारी करून ठेवली होती. आणि एखाद्या दिवशी फक्त तिला म्हणायचं आम्ही यायला लागलोय, तिच्या दिवसातून ना 5-6 फोन तरी आपल्याला असणारच. कुठं आला, निघाला का? माझा आदल्या दिवशीचा प्लॅन होता तर त्याच्या दिवशी तर तिचे फोनवर फोन होते. आई गेलेले आहे फिरायला, आता जुन्या ताईंना माहीत आहे. हां कॅबिरी आहे, सगळं तुला आणलंय. पेढं पण आणल्यात, आहेत की बाहेर पेढं पण आणल्यात बाळाला. आई वैष्णव मातेच्या दर्शनाला गेली. मी ज्या दिवशी गावावरून इकडे येणार त्याच्या दुसऱ्या दिवशीच आई सकाळी येणार होती, पण ते म्हणतात ना मेळ बसत नव्हता माझा आणि तिचा. दादाची कामं होती, सोबत किट्टो घरात होती, पण ती मामाजवळ राहिलेली सोडा, तिच्या मामा मामीजवळ. पण तरी पण असतंच ना की थोडंसं आपण गेलेलं लवकर बरं, कारण आता काही दिवस आपले सुट्टी काढण्याचे नाही आहेत. पेढ द्या हो पोराला, गाडीत कुठे ठेवलेत पेढ माग असं रसा करमतंय का? संधू गेला, सुट्टी संपली, आई गेली फिरायला, हा तर रसा एकटीच आहे. चलो मी चेंज करते, मी सकाळी साडी नेसलेली आज. मम्मीला नाही देत या अगं शिरू आला बघ. मम्मीच्या पोटात बाळ आहे, बाळाला देते. इच्छा असते बघ, तुला एक दे. नाही मला काम खा तू, लगेच नको होय, लगेच जेवणार आहे भूक नाही तुम्हाला. 5-10 मिनिट. आम्ही गावाला गेल्यानंतर अजून एका व्यक्तीला आनंद होतो, तो म्हणजे हा डॉगी. ह्या आमच्या घराच्या पाठीमागच्या ज्या आमच्या सख्या चुलत वहिनी आहेत ना त्यांचा डॉगी आहे, पण आम्ही आल्यानंतर तो इथंच असतो. आम्ही त्याचे लाड वगैरे करतो, कारण आपल्या घरात ना प्राण्यांवरती भरपूर प्रेम केलं जातं. मग ते कुठले असू दे, त्याच्यामध्ये ह्याचा एक नंबर आहे. तर एवढा त्याला आनंद होतो, ओरडतो काय, अंगावरती झेपा घेतो काय. मला ना कालच कमेंट होती की ताई तू आमच्या घरी यावी, खूप इच्छा आहे. तर खूप मनापासून तुमच्या बरे. अशा भरपूर साऱ्या ताई आहेत, म्हणजे मी सांगू शकत नाही एवढ्या ताई आहेत की त्या रूटवरती भरपूर साऱ्यांची घरं आहेत. तिथून थोडंसं अंतर सांगतात मला, ताई एवढ्या अंतरावर आहे, तेवढ्या अंतरावर. जतमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या ताई आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की कधीही आम्हाला भेटायचं आहे. आता संदीपच्या घराचं स्लॅब असणार आहे तेव्हा मी येणार आहे, त्यावेळेला नक्कीच आपण भेटण्याचा प्रयत्न करूया. काय होतं ना की आता आज पण बघा, आता स्वतःची गाडी होती, आम्ही जाता जाता रूटवरनं असणाऱ्या ताईंना भेटलो असतो, पण ते नियोजन लागत नाही. कारण आपण एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखादा आपल्याला भेटण्यासाठी तिथं जरी आला तर तो एक वेळ असतो ना की आता मी आजीला सोडलं, त्याच्यानंतर वाळीखिंडी केलं, त्याच्यानंतर मग घरी आलो, म्हणजे हे एक आपलं पुढचं नियोजन जे आहे ते बिघडतं. त्यामुळे तो प्लॅनमध्ये बसत नाही. पण कधी आपण असं सुट्टीला किंवा खास असं म्हणून आलोय त्यावेळेला मात्र गाठीभेटी ज्या आहेत त्या होऊ शकतात. आमचा जो प्लॅन आहे तो आदल्या दिवशी होता जायचा, तर रसिकांना ना जतमधून पनीर, श्रीखंड आणि काय काय आणलेलं होतं ना ते सगळं वेस्ट झालं, कारण प्लॅन आमचा अचानक बदलला. घरात पाण्याचा सगळा गोंधळ आणि ते दादाचे कामामुळे ना नियोजन बसलं नाही. वा आपणच ठेवायचं, आपणच काढायचं,
ओके, थोडं थोडं घाल. भात माझ्यात काहीच घाल नको बरं का. नको, मी नाही भात खात. रसाबाईन स्वयंपाक करून बसल्या. हे बघ, पेढ लाव सगळ्यांचं ताट. माझ्याच मी सोडून लाव. मी गाडीत खाल्ल्याच. नको मला आता. संध्याकाळचं कमी जेवील तेवढं बरं आहे ग. तरी नशीब बघा, पाणी लागतंय मला म्हणून आहे ना, पाणी आणायला लावल्या. पाण्यासाठी तमाशा असतोय लय. बरं, काही ताईंची इच्छा होती की आजी जो तुळशीला पाणी घालताना, सूर्याला नमस्कार करताना जो मंत्र म्हणते तो ताई लिहून दे. तर नक्कीच मी देईन. कारण कसं झालं की जुन्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे, पण आता तो तुम्हाला पण शोधावा लागेल आणि तो मला पण लिहून काढावा लागेल. लिहून काढून नक्की एक दिवशी तुम्हाला मी ते शेअर करेन. तुला 2 चपात्या दिले. कुठे नेऊन ठेवतोय चपात्या? स्मगलिंग करतोय चपातीला. काल चंदन कसं हे करतात का नाही, ते ड्रग्स वगैरे असते तसलं. हे काय करते? हे चपातीची स्मगलिंग करते. चपाती साठवून ठेवून बाहेर विकायचे. हे बघायचं रात्रभर वाजवत. हा, जोरात. त्या सेन्सरला कळलं पाहिजे की. तसं जोरात, खरं जोरात. शुभ सकाळ. हा दिवस आहे दुसरा दिवस. सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसत असेल तुम्हाला. या भागामध्ये पाण्याची कमी नाही. प्रत्येकाचे बोर भरपूर चालतात. पावसाचं प्रमाण जर बघायला गेलं इकडं काही सुद्धा नाही आहे. सगळीकडे जे आहे तेच इथं पण तरा आहे. फक्त बोरला पाणी असतं, विहिरीला पाणी असतं, फुल पाणी आहे. बाबांच्या तर बोरला भरपूर आहे, पण मॅनपॉवर कमी पडते, त्यामुळे त्यांना शेती वगैरे होत नाही. कारण दोघं काय काय करणार आहेत, ते करून खातात तेवढंच वास आहे म्हणतात पोरं. करा म्हणजे होते तेवढं करण्यात सोडा. या दोघांचं सुरू आहे. आता धुवून आणली होती तरी इथं धुयाचं काम सुरू आहे. मला एका गोष्टीचं लय हसू येतं. म्हणजे मी जेव्हा घरात घर साफ करते, स्वच्छ ठेवते, तेव्हा मला म्हणतात रोग लागला आहे, कामाचा रोग लागला आहे, ही झाली आहे, ती झाली आहे आणि त्याच्या ॲडिक्ट झाले असं बोललं जातं कुठल्या साफसफाईच्या. आणि मग यांचं काय सुरू आहे आता? शेवटी ज्याचं काम त्यालाच प्यारे असतं. जसं घरातली क्लिनिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या मला प्रिय असतात किंवा मी त्या काळजीपूर्वक करते, तसं यांचं काम आहे. आता इथं आल्यानंतर सुद्धा बापले दोघांचं पण काम तेच सुरू होतं. अजून आज पोहे दिलेले आहेत नाश्त्याला. 8:30 वाजले. 8:30ला आमच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत. आता तयार होणार, नाश्ता करणार आणि निघणार, देवदर्शन करणार आणि डायरेक्टली जाणार कोल्हापूरला. आई आता तिकडून बसलेली आहे. माझ्या मते परवा दिवशी सकाळी उतरेल इथं. झालं की नाही? आवरा की, दात घासा पटापटा, निघायचं. ए बकरीची पिल्ली, ये 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 ये. ती पळाली बघा. हे लगेच येते बोलवले की. याला नुसतं बोलवायचंच बरं का. ए शेरू, शेरू, मया आहे ना. म्हणलं इकडे तिकडे सगळीकडे बघते कोण कोण आहे का नाही. दादाला खाऊ घालता का हो तुम्ही? हा, तुम्हाला आई नाही करमते का घरात? सध्या जर बघायला गेलं तर रसिकाच्या मागं सुद्धा भरपूर व्याप आहे. कारण 2 टाईम जावं लागतं तिकडं घराला पाणी मारायला वगैरे. बांधकाम सुरू आहे, गौंडी आहेत, त्यामुळे तिचं ते रुटीन खूप टाईट आहे. तर ते आता आज आम्ही पण आलेलो होतो त्यात भरीतभर आणि तिचं व्याप वाढलं होतं. तर ती सकाळी जवळजवळ 4:30ला उठलेली. तिनं उठून सगळा स्वयंपाक वगैरे करून मी झोपेतून उठले तेव्हा ना नाश्त्याचं सुरू होतं तिचं. जर आंघोळ केली नाही? मग तुम्ही आता गिरण चालू करून काय करायला लागलाय? काय चाललंय तुझं? चल पूजा करायला, चल लवकर. हा, मिक्स कर. धन साखर मिक्स नसते. धन ठेव, साखर सेपरेट ठेव. हा घे की. बस. हा, हार कुठं आहे? तर गजरा पण दे, आपल्या दोघीला कट करून घेते मी. पन्नास का 100चा आहे वाटतं का 50 आहे? ओरडायचं तो ओरडतात. मामा ओरडलो. मामा सांग बोलायचं नाही. तुलाच लय मी प्यारे आहे ना मामा.
मी तुम्हाला हे दाखवते गजरा, पण हा मोगऱ्याचा नाही गजरा, जाई पण नाहीये, जाई पण नाही मोगरा पण नाही, काय कशाचा वेगळाच गजरा आहे, त्याला वासच नाही, वास एकदम वेगळाच लागलाय. ए असं त्यानं शुभारंभ केला. थांब पेढा घ्यायचा आता. सकाळी आम्ही कुणीही सुवासनी वगैरे शेजाबाजाच्या बोलवल्या नाहीत. फक्त आमच्या घराच्या पाठीमागे ना वहिनी आहेत, ज्या माझ्या सख्या चुलत्यांच्या सुनबाई आहेत. बाकी चुलते चुलती वगैरे जे आहेत ते सगळे वस्तीला आहेत आणि त्या इथं येऊन राहिलेल्या आहेत. कारण ते शेतं वाटून दिल्यानंतर म्हणतात ना आपल्या आपल्या शेतात तसं. पण तुम्हाला खरं सांगते आज मी, की आई जेव्हा इथं राहायला आली, माझ्या मते मी 8वीला असेल त्यावेळेला आई इथं शेतामध्ये राहायला आली ती. एकदम जंगल टाईप. आता जो तुम्हाला नजारा दिसतोय ना, हा नजारा पूर्णपणे त्यावेळेला नव्हता. पूर्णपणे म्हणेन बरं का मी. अगदी रस्तासुद्धा व्यवस्थित नव्हता, 2 व्हीलरसाठी सुद्धा व्यवस्थित नव्हता. अशा वेळेला आई इथं आलेली. लोक जाता येताना म्हणायची की बापरे, ही जाऊन जंगलात राहिलेले आहेत. आणि कोप होती, विचू काटे लांडगे बिंडगे सगळ्याच भीती होती, जे आता पण आहे. विचार करा मग त्यावेळेला तर कितीही असेल, पण तिने कशालाही जुमानलं नाही. आमचं जे घर होतं ना ते पूर्णपणे माळ्या, सगळ्या भावकींच्या माळ्या असतात ना तशा माळ्या, चांगलं धडकं घर जे आहे ते तिनं ती वस्ती पूर्ण ते गाव सोडणं म्हणतात ना तशा प्रकार तिनं सोडून इकडं आलेली होती. माझ्या आजोबांचा नकार होता. माझे आजोबा आलेले नव्हते तेव्हा, एक थोडा दिवस तरी 6 महिने ते वर्षभर आलेले नव्हते. तरी पण आई विचार केला की बाबा आपल्याला जायचं आहे चला, पण आजोबांचा नकार होता की इथं सगळं आपलं आहे, तिकडं काय काम, शेतात राहणार एवढ्या अडचणी. पण आईनं तिचा निर्णय फिक्स घेतलेला होता की तिला तिथून ते घर सोडायचं होतं. म्हणून मग ती इकडे येऊन राहिल्यानंतर मग 6 महिन्यानंतर आजोबांना पण कळलं की बाबा आपणही गेलेलं बरं. आजोबांना चला चला म्हणताना आजोबांचा नकार होता, कारण असतं ना की ते आपल्या घराला धरून बसायचं वगैरे. मग नंतर आजोबा पण इकडं आले. अशा पद्धतीने मग इकडे शिफ्ट झाले. त्याच्यानंतर मग आई आल्यानंतर एक 4-5 वर्षात ना प्रत्येक जणांनी थोडं थोडं असं हे करायला चालू केलं. आणि मग त्यांच्या सुना, चुलत्या मालत्यापेक्षा ना सुनानी त्यांच्या डायरेक्टली इकडं घरं बांधून किंवा छोटंसं ते पत्र्यांचं हे टाकून त्यांनी राहायला चालू केली. म्हणजे हे राहू शकतात तर आपण का राहू शकत नाही? भले सगळ्या अडचणी आहेत. आता बघा, आईनं सुद्धा एवढं चांगलं माळीचं घर सोडून कोपटात राहणं, त्याच्या मागं सुद्धा कारणं होती. बरोबर आहे. प्रत्येक जागी कालच एक कमेंट हायलाईट झालेलं आहे बघा, ताई तुमचा योग्य निर्णय. तर तसाच तिला पण प्रॉब्लेम होता, त्यामुळे तिनं आपलं तो निर्णय घेतलेला होता. आणि इकडं चांगलंच झालं. मी म्हणेन की बाबा तो योग्य डिसिजन होता. आता रसिका आणि हळदू चालले घराला पाणी मारायला. तू थांब, मम्मीला जाऊन येऊ दे. चला आम्ही जातो. बाबाला चला चला म्हणायला लागले. जाऊन काय करायचं आता इथं? काय करायचं काम आहे. म्हणलं चला देवाला चाललोय, तुम्ही पण ये चल. तर नाही म्हणतात लय काम आहे इथं, तुम्ही जाऊन या. अहो 1 तासभर लागेल फक्त देवदर्शन करून यायला. तुम्ही जावा, तुम्ही काय जाणार नाही. तुम्ही कधी गाडीत बसणार? बसतो म्हण जावा. बसतो म्हण जावा. लई काम आहे अजून. ही 2-2 करायला लागते ती. काय? टिक्की ही टिक्की अर्धी ती 2, ही 2. कशाला 2-2 नाही करायचे, हायच टाकायचं. उतराय नका येतं की तिथं उतरायला काय झालं प्रॉब्लेम? गेल्या वेळेला गेलंय की. तर ते गव्हाचा कट्टा काढलाय कशाचा, तांदळाचा. ह्यात किती ह्यात किती बघा. त्या ज्वारी काढायची अजून 1 कट्टा. ज्वारी राहू दे आता, गहू येतो. ज्वारी पुन्हा मिळत, पुन्हा कोण हे जेवत ना आलेली. जरा पाणी दे रे मला. कट्टा काढतो अर्धी या म्हणताना बघा कट्टच काढायचं पडले. हे बघा, आम्हाला 1 पोतं नेलं 2-2 महिने जाते काय, पुन्हा आणि गाडी कशासाठी तरी येत्या. सगळंच न्या. सगळं कसं न्यायचं? लोड होणार नाही का? एकतर गाडी सिटायची, तुम्ही काय तर प्रॉब्लेम येते. एवढं ठोय जाऊ लई एका जागी ठोयच नसतं ते. त्याला तुम्हाला काय करायचं, कोणत्या जाग्यात कुठं ठोय जाय का नाही. अहो नको दादा, त्यावर बसून गेल तर तुम्ही जाता. चला. एवढे मोठ्या गाडीत जात नाही म्हणजे. अहो जायला काय नाही दादा, थोडं थोडं नेलेलं बरं. थोडं इथं थोडं, यात थोडं, त्यात थोडं. सगळी गाडी धान्याचं भरायचं प्लॅन आहे. आता ह्यात माणसं किती बसताय तुम्ही?
आम्ही 9 माणसं तर नऊ बसतो. माणसाचं वजन नाही ते आता. बाबा कुठेही येत नाहीत जात नाहीत. तुम्हाला आता उत्तर मिळालं असेल की ते आजी कसं एखाद्या ठेकात धरते ना, त्या जांभळासाठी कसं तिनं ते पिडलं नाही चलाच म्हणून बसली ना, तसं ते बाबांचं पण. आता आम्ही बोलतोय चला देवदर्शनाला, पण ते म्हणतात काय की धान्य काढायचं आहे. असं चला या व्हिडिओचा इथंच मी एंड करते. आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.